नमस्कार मंडळी, आज एक नवीन व्हिडिओ बनवतोय। जिल्हा परिषद शाळा येदगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। जिल्हा परिषद येदगाव सोमवार दिनांक 15 जून 2026 शिक्षण प्रवेश उत्सव। आज मुलांचा शाळेतला पहिला दिवस आहे आणि किती ॲडमिशन झाले आणि पहिले किती ॲडमिशन होते शाळेत त्याबद्दल आपण सरांशिवाय थोडीशी चर्चा करूया। या नमस्कार सर। नमस्कार। आज 15 जून, आज मुलांचा पहिला दिवस शिक्षणाचा आणि आज किती ॲडमिशन मुलांचं आपल्या येदगावमध्ये जिल्हा परिषदमध्ये किती ॲडमिशन झाली ती थोडी आम्हाला माहिती द्या आणि पहिली किती ॲडमिशन होते त्याबद्दल बी थोडंसं माहिती सांगा सर। जिल्हा परिषद शाळा येदगाव, तालुका कडेगाव या शाळेचा पट सुरुवातीला 101 होता। त्यातून 34 मुलं 5वीला गेल्यानंतर ती 26 मुलं गेली आणि यावर्षी 27 मुलं आमच्या शाळेमध्ये येऊन आमच्या शाळेचा पट 102 असं झालेला आहे। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आज भव्य बैलगाडीच्या मिरवणुकीतून या मुलांचा प्रवेशोत्सव आम्ही साजरा करत आहोत। बरं, आज म्हणजे बैलगाडी एक आणलेली आहे, ही मुलांसाठी एक आणलेली आहे का? मुलांच्यासाठी आणलेली आहे आणि पारंपरिक आपली जी परागतची साधनं आहेत त्याचाही वापर आपल्या शेतकरी बांधवांना, शाळेतील विद्यार्थ्यांना माहिती मिळावी म्हणून या ठिकाणी आपण बैलगाडी या ठिकाणी मागवलेली आहे। अच्छा अच्छा। आता किती ॲडमिशन झाले? आता 27 ॲडमिशन आपल्याला झाली इयत्ता पहिलीमध्ये। बरं, आणि चौथीचा पट आता किती आहे? बरं बरं बरं, म्हणजे प्रतिसाद आहे आपल्या म्हणजे येदगावच्या आहे ना? अच्छा अच्छा अच्छा। अजून काय माहिती सांग चला, मुलांसाठी काय खेळण्याचं ही काय अजून इथं आहे? आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या ठिकाणी विविध शाळेमध्ये उपक्रम राबवले जातात। त्याचबरोबर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, शिष्यवृत्ती चौथी किंवा डॉक्टर पतंगराव कदम गुणवत्ता शोध चाचणी परीक्षा ही आपल्या शाळेमध्ये राबवली जाते आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे। तसेच आपल्या गावातील पालक देखील या ठिकाणी आपल्याला शाळेला सतत सहकार्य करत असतात आणि कायमच सहकार्य त्यांचं लाभलेलं या ठिकाणी आहे। अच्छा, तर आता कार्यक्रम एक चालू होणारच आहे थोड्या वेळात, है ना? ठीक आहे मंडळी, आता मिरवणूक एक गावातून या कार्यक्रमासाठी आमच्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक मधुकर रसाळ यांचा लाभलेला आहे आणि प्रतिवर्षी तसं शैक्षणिक उठाव होतच असतो। गेल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप करण्यात आलं होतं, त्याचबरोबर ट्रॅक सूट देण्यात आले होते आणि प्रत्येक कार्यक्रम हा शाळेमध्ये व्यवस्थितरित्या सहशालेय कार्यक्रम सर्व शाळेमध्ये साजरे केले जातात। जसं की वनभोजन आहे, वर्षा सहल आहे, असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पालकांच्या मदतीने व विद्यार्थ्यांच्या पूर्ण सहभागाने साजरे केले जातात। धन्यवाद। धन्यवाद। तुम्ही बघू शकता, मुलांसाठी एक आकर्षक करण्यासाठी, एक लहान मुलांसाठी एक मन रमण्यासाठी एक आकर्षक एक रॅली काढून बैलगाडी, त्या बैलगाडीमध्ये मुलं घालून एक मिरवणूक काढण्यासाठी एक आकर्षण, एक आमचे गावचे आनंदराव उतळे व मधुकर रसाळ यांची बैलजोड आहे। त्यांनी कायम सहकार्य करतात, म्हणजे गावातील कुठलाही कार्यक्रम असला तर एक कार्यक्रम करण्यासाठी म्हणजे सहकार्य त्यांचं मोलाचा वाटा असतो आणि आपण आता पुढील कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे। शाळेतील असं भव्य पटांगण आहे, म्हणजे मुलांनी ॲडमिशन घेण्यासाठी एक छान आमचं गावचं एक आहे। तुम्ही शाळा बी बघू शकता, इथं सर्व बाजूने हे शाळा आहे, एकदम मस्त आहे, मुलांनी खेळण्यासाठी हे सर्व आहे, बघू शकता तुम्ही। आपल्या तालुका पंचायत समितीचे सन्माननीय उपसभापती माननीय डॉक्टर विजयजी महाडिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याबरोबर त्यांचे सहकारी आमच्या गावचे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर शाळा स्थापन समितीचे सदस्य माननीय निलेशजी सुतार, त्याचबरोबर
आमच्या शाळा स्थापन समितीचे उपाध्यक्ष पोपटजी कनसे, त्याचबरोबर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आनंदा मोहिते, त्याचबरोबर आलेले सहकारी प्रीतमजी ननवरे, या सर्वांचं मी शाब्दिक सुमनानं स्वागत करतो. खरं तर पाहता आमच्या वेळेस जी शाळा होती आणि आताची हे दिवस आहेत मुलांचे, त्याच्यामध्ये खूप बदल आहे. आमच्या वेळेस कसं होतं, एक पिशवी द्यायची आम्हाला, हाताची बॅग, आणि ते त्याच्यात पाटी असायची नसायची, आणि शाळेला तुम्ही जावा. मग कोण बोलवायला येत नव्हतं, निघायला येत नव्हतं. शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक ओढून नेत होते आम्हाला. पण काळ बदलला, काळाप्रमाणे सगळं बदललं, आणि आता तुम्ही सर्वजण आनंदाने या ठिकाणी शाळेत येतात, आणि तुमचं या ठिकाणी स्वागत आपण केलेलं आहे, करणार आहोत. उपस्थित सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो, आणि उपस्थित सर्वांना मी विनंती करतो पुढचं नियोजन करा. शैक्षणिक वर्ष 2026-27 या शैक्षणिक वर्षाचा आजचा हा पहिला दिवस, आणि आपल्या पहिल्या दिवशी आपल्या तालुक्याचे माननीय उपसभापती डॉक्टर विजयजी महाडिक साहेब, त्याचबरोबर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पोपटजी कनसे, त्याचबरोबर आपल्या गावचे वकील आणि आम्हाला सतत सहकार्य करणारे, तसेच आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री निलेशजी सुतार, त्याचबरोबर ननवरे साहेब आणि मोहिते साहेब शेठ, आणि आपले सूर्यवंशी भैया, तसंच आपले सर्व पालक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर मी या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री ढवळे सर यांना विनंती करतो की त्यांचं आपल्या शाळेमार्फत श्री आपल्या तालुक्याचे उपसभापती डॉक्टर विजय भैया कदम महाडिक यांचं स्वागत आपल्या शाळेचे उपाध्यक्ष श्री पोपटजी कनसे यांनी करावं, अशी मी त्यांना विनंती करतो.